बातमी काय आहे, 1 जानेवारी 2026 पासून युरोपियन युनियन EU आपली कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, त्याला CBAM असं म्हटलं जातं, ही प्रभावीपणे लागू करणार आहे. यामुळे भारतामधून EU मध्ये जाणाऱ्या स्टील, अॅल्युमिनियम इत्यादी ज्या कार्बन घन, त्याला म्हणतो आपण कार्बन इंटेन्सिव्ह वस्तूवरती त्याच्या उत्पादनातील कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणानुसार अतिरिक्त जे शुल्क जे आहे ते लावलं जाणार आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की नेमकी CBAM हा जो आहे तो म्हणजे काय आहे. आता युरोपियन युनियन मधील उद्योग जे आहेत ते इमिशन ट्रेडिंग सिस्टीम, त्याला ETS असं म्हटलं गेलेलं आहे, अंतर्गत कार्बनसाठी पैसे भरतात. मग बाहेरून येणाऱ्या इम्पोर्टेड वस्तूंना समान स्पर्धा मिळावी म्हणून हा CBAM जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? कार्बन लिकेज रोखणे, म्हणजे उत्सर्जन जास्त असलेल्या देशांमध्ये उत्पादन हलवण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला तसं म्हटलं गेलेलं आहे. मग भारतासाठी अडचण काय आहे? कारण कार्बन गॅप, भारताकडे राष्ट्रीय पातळीवरती EU सारख्या कुठलाही कार्बन टॅक्स म्हणजे ETS नाहीये. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना EU बॉर्डरवरती पूर्ण CBAM शुल्क भरावे लागणार आहे. परिणाम त्याचा असा होणार आहे की स्टील, अॅल्युमिनियम निर्यात जी आहे ती महाग होणार आहे, नफा जो आहे तो कमी होणार आहे. अग्रीमेंटमध्ये आणखी पुनर्वाटाघाटी जे आहेत ते कराव्या लागणार आहेत. EU बाजारात स्पर्धात्मकता जी आहे ती आणखीन घटण्याची शक्यता आहे भारतीय निर्यातदारांना. यावरती तुमचं काय म्हणणं आहे, किंवा हा जो टॅक्स आहे तो भारतामध्ये सुद्धा असायला हवा का? यावरती तुमचं ओपिनियन नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. धन्यवाद.